महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे एकमेव ज्योतिर्लिंग असं आहे जे दक्षिणमुखी आहे, म्हणजेच त्याचं तोंड हे दक्षिण दिशेला आहे, पण बाकीच्या ज्योतिर्लिंगाचं तोंड हे मात्र पूर्व दिशेला आहे। फक्त एवढंच नव्हे तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासोबत बरेचसे रहस्य दडलेले आहेत। असं म्हटलं जातं की महादेव हे उज्जैनचे राजा आहेत, म्हणून कोणताही राजा महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात थांबू शकत नाही, त्याला फक्त दर्शन घ्यायचीच मुभा आहे। लोक म्हणतात की कोणताही नेता किंवा पॉवरफुल व्यक्ती उज्जैनमध्ये येऊन जर थांबला तर त्याला भारी नुकसानाला सामोरे जावे लागते। याच्याशिवाय इथं प्रत्येक सकाळी भस्म आरती केली जाते। असं म्हणतात की खूप वर्षांपूर्वी ही आरती नेहमी ताज्या भस्माने केली जात होती। आरती चालू होण्यापूर्वी ज्यांचा अंतिम संस्कार केला आहे त्याच्याच राखेला भस्म म्हणून महाकालेश्वराला लावले जात होते। आज ही प्रथा बंद केली आहे, परंतु काही लोकांच्या मते आजही एका मृत व्यक्तीची राख महाकालेश्वराला लावली जाते।